पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या अतिक्रमण विभागात एक कर्मचारी काम करताना ऑन ड्युटी वारतो। गोष्ट आहे गेल्या वर्षीची आणि त्यानंतर अनुकंपा तत्वानुसार म्हणजेच कायद्याने ती जी नोकरी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतली ती वारसांना भेटती, जसं की पत्नी, मुलं। मात्र आपल्याबरोबर एक महिला अशी आहेत ज्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या पतीची नोकरी ही विकण्यात आलेली आहे आर्थिक ह्याच्यापोटी, फायनान्शियल काहीतरी तिथं झालेलं आहे अधिकाऱ्यांमध्ये, त्यांनी ती नोकरी आहेत की सर्व्हिस बुक मधून सुद्धा नावाची खाडाखोड केलेली आहे। त्रस्त महिला आपल्या बरोबर आहेत, जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण। काय झालेलं, काय प्रकरण आहे? माझा नवरा गेल्यानंतर माझ्या नवऱ्याने काय तुमच्या नवऱ्याचं नाव काय? सुनील चिंतामण वावा। कुठल्या विभागात कामाला होते? क्षत्रिय कार्यालयामध्ये। क्षेत्रीय कार्यालयामध्ये क्षत्रिय कार्यालय। कधी हे झालं, त्यांचं निधन कधी झालं? ते 23 जानेवारी 2024 ला। त्यानंतर जी वारसा हक्काप्रमाणे जी अनुकंपाची तत्व असतात की तुम्हाला ती नोकरी भेटली पाहिजे होती, ती तुम्हाला नाही भेटली असा तुमचा आरोप आहे। पूर्ण आरोप। तुम्ही तिथं जाऊन काय फॉर्म वगैरे भरले, काय प्रयत्न केलेले? हो, फॉर्म वगैरे भरले ना, फॉर्म वगैरे भरले आम्ही, सगळं त्यांना कागदपत्र दिले आणि ह्यांना पण दिलं कागदपत्र। पण त्या आता तिथे तर दुसरीच महिला कामाला लागली तुमच्या नवऱ्याच्या जागी? नाही लागली। जोपर्यंत मी तिला निर्णय देत नाही तोपर्यंत ती कामाला लागू शकत नाही। पण तिचं नाव कुठं, काय खाडाखोडचा काय विषय? खाडाखोड केलेली आहे ना माझ्या नवऱ्याने। माझं 100% माझं नाव 100% असताना तिसरा माणूस तिथं ऑफिस मध्ये येतो आणि 50% लिहून जातो की 50% मुलीला द्या आणि 50% नंदा सुनील वावळा द्या, असं बोलतो तिसरा माणूस येऊन। तो तिसरा माणूस कोणी नसून तो माझा आनंद एकनाथ निकाळजे। मी डिटेल मध्ये सांगतो। काय प्रकरण आहे? प्रकरण असं आहे, माझी बहीण आहे, मी त्यांचा सक्का भाऊ आहे, नंदा सुनील वाळ। त्यांचे पती म्हणजे माझे दाजी सुनील चिंतामण वाळ हे थेरगाव ग क्षेत्रीय कार्यालयाला मजूर संगणक क्रमांक 6378 अतिक्रमण विभागात होते कामाला। 23 जानेवारी 2024 रोजी ते एक्सपायर्ड झाले। मृत्यूच्या 35 दिवस अगोदर त्यांनी स्वतःच्या हयातीत शुद्धीमध्ये आणि सहमतीने स्वतःच्या स्वाक्षरीने माझ्या बहिणीचं पत्नी म्हणून 100% नाव थेरगाव ग क्षेत्रीय कार्यालयाच्या त्यांच्या व्यवस्थापनाच्या सिस्टीम मध्ये टंकलिखित त्यांनी नोंद केली होती, 100%ची पूर्ण। विषय असा आला की त्याच्यानंतर बाहेरचा माणूस म्हणण्यापेक्षा बाहेरचा जो माणूस आनंद एकनाथ निकाळजे ज्यांनी खाडाखोड केली आहे, त्या माणसाने सेवेत असताना ते अधिकारी, ते मुख्य लिपिक आहेत, कर्मचारी कल्याण विभागामध्ये मुख्य लिपिक या पदावर होते ते। हा प्रकार झालाय 19 डिसेंबर 2023, ज्यावेळी आनंद एकनाथ निकाळजे हा माणूस सेवेमध्ये कर्मचारी कल्याण विभागात लिपिक म्हणून तो काम करत होता, मुख्य लिपिक, त्याने हा गुन्हा केलेला आहे। त्याच्यानंतर 29 फेब्रुवारीला तो माणूस रिटायर्ड झाला। बट ज्यावेळी त्यांनी हा असंवैधानिक प्रकार खाडाखोडीचा केलाय त्यावेळी तो सेवेत असताना कर्मचारी म्हणून त्यांनी तिथे हा गुन्हा केलेला आहे। माझ्या बहिणीचं नाव टाकल्यानंतर त्यांनी राजू गवळी, सुनील पाटील, विद्या जोशी, अरविंद कांबळे, सोपान दराडे आणि त्यावेळेचे तत्कालीन जे क्षेत्रीय अधिकारी डी कांबळे होते, या सगळ्यांना पैसे देऊन हा अक्षम्य आणि असंवैधानिक गुन्हा केलेला आहे। संबंधित विषयात आमच्या ही गोष्ट कानावर आल्यानंतर, आम्हाला पूर्णपणे त्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही संबंधित जे अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी जे आता रुजू झाले जून 2024ला, किशोर ननावरे, त्यांना भेटलो, त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा केली, न्याय मागितला, बट आम्हाला त्यांच्याकडून काय न्याय मिळाला नाही। त्यानंतर आम्ही आयुक्त शेखर सिंग यांना सुद्धा भेटलो। आता परवा दिवशी शेखर सिंग सरांना आम्ही मागच्या शुक्रवारी 18 सप्टेंबरला त्यांच्या कार्यालयात भेटलो। त्याच्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी नगर विकास खाते मंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा आम्ही व्यक्तिगत बहिणीसोबत भेट दिली। एकनाथ दादांनी आम्हाला शब्द दिला नगर विकास खाते मंत्री म्हणून की आम्ही तुम्हाला न्याय देऊ, बहिणीला थोडंसं जपा। त्या गोष्टीला आता 3 महिने होऊन सुद्धा एकनाथ दादांनी सुद्धा नगर विकास खाते मंत्री म्हणून अजून आम्हाला न्याय दिला नाही। आम्ही सुद्धा अनाथांचे नाथ, संवेदनशील या गोष्टीवर विश्वास ठेवतोय, पण अजूनही एकनाथ दादांकडून सुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाहीये। तर एकनाथ दादांनी नगर विकास खाते म्हणून लक्ष द्यावे। आयुक्त शेखर सिंग यांनी 18 तारखेला या विषयामध्ये आम्हाला जो शब्द दिलता की त्यांचं सेवानंद पुस्तक ज्याच्यामध्ये खाडाखोड झाली आणि ह्या संबंधित तक्रार विषयाचा जो मेन पुरावा आहे तो आजही आमच्यापासून लपवला जातोय, माहिती अधिकारात मागून सुद्धा। आणि आयुक्त शेखर सिंग यांनी आम्हाला शुक्रवारी 18 सप्टेंबरला शब्द देऊन सुद्धा अजूनही तो पुरावा आमच्यापर्यंत दिला जात नाहीये। अशा काही असंविधानिक गोष्टी इथे झाल्यात। याच्या व्यतिरिक्त शेखर सिंग साहेबांनी उपायुक्त मनोज लोणकर यांना निर्देश दिल्यानंतर 11 जून 2025ला उपायुक्त मनोज लोणकर यांनी या विषयात सगळ्या जे आरोपी दोषी आहेत त्या सगळ्यांची सुनावणी घेतली। त्याच्यामध्ये सगळ्यांनी त्यांचे
जे गुन्हे याच्यामध्ये केलेले आहेत खाडाखोडीच्या विषयामध्ये सगळ्यांनी मान्य केले, त्याचं 21 मिनिटाचं ध्वनी मुद्रित रेकॉर्डिंग सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे. क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावडेंनी सुद्धा क्षेत्रीय अधिकारी म्हणून चुकी मान्य केली आहे त्यांच्या कर्मचाऱ्याचं, त्याचं सुद्धा ध्वनी मुद्रित आमच्याकडे रेकॉर्डिंग अवेलेबल आहे. आर्थिक देवाणघेवाण करून संगनमत काय झाले आणि नोकरी 100% त्याचं कारणच असं आहे की सुनील चिंतामण वाळ यांनी मृत्यूच्या 35 दिवस अगोदर 100% मध्ये जे नाव टाकले ते केवळ आणि केवळ माझ्या बहिणीचं टाकलेलं आहे पत्नी म्हणून 100% मध्ये. जो तुमचा सक्सेशनचा जो लो 1979चा आहे त्याच्याप्रमाणे सुद्धा आणि पेन्शनच्या रूल प्रमाणे सुद्धा 100% पात्र जर माझी बहीण पत्नी म्हणून पण हिंदू कायद्यानुसार तर तिला तो लाभ मिळाला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार का झालाय पैशाची देवाण घेऊन त्याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे खाडाखोड करून आनंद एकनाथ निकाळजेंनी सगळ्यांना पैसे देऊन ज्या व्यक्तीचं नाव टाकलंय त्या व्यक्तीलाच ती नोकरी जावी असं आयुक्त सुद्धा आम्हाला सांगतायत. ही सगळी लोक एका संगनमताने एकत्र येऊन पैशाच्याच व्यवहारापोटी हा व्यवहार करतायत. हे सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. माझ्या बहिणीला आम्हाला न्याय पाहिजे एवढीच माझी मागणी. केवळ माझ्या बहिणीसाठी नाही तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये असे जे लाखो कर्मचारी काम करतात त्या सगळ्यांच्या माझ्या बहिणीसारखी विदारक परिस्थिती जर त्यांच्यावर आली तर न्याय मागायचा कुणी असा माझा एक साधा प्रश्न आहे. त्यामुळे लवकरात लवकर माझ्या बहिणीला न्याय द्यावा, कारण मागच्या 1.5 वर्षापासून हे प्रलंबित प्रकरण आहे ज्याच्यामध्ये माझ्या बहिणीची काही चुकी नसताना किंवा सुनील चिंतामण वाळ यांनी खाडाखोड न करणे सुद्धा आम्हाला सक्सेशन ऑर्डरची मॅन्डेटरी केली जाते, ज्याच्यामध्ये त्यांच्याच प्रशासनामधली लोक अडकलेली आहेत. माझी बहीण 1 वर्षापासून त्याच्यामुळे आश्रमात राहते. 2 वेळा तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. तर माझं एकच म्हणणं आहे की तिला लवकरात लवकर न्याय द्यावा. आणि शेखर सिंग यांनी जो काही लोकसेवा उत्कृष्टतेचा पुरस्कार 2025ला सीएमच्या हस्ते घेतलाय त्याचं खरंच आपण पात्र आहोत का याचा विचार करावा एवढीच माझी बहिणीच्या वतीने भाऊ म्हणून कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. आज तुम्ही बाल कल्याण आयोगाचे रुपालीताई चाकणकर यांनाही सुद्धा भेटलेला आहे. काय लेखी तक्रार वगैरे काय झालेलं आहे? लेखी तक्रार त्यांना सगळा करस्पॉन्डन्स ऑलरेडी ईमेलच्या थ्रू केलेला आहे. लेखी तक्रार सुद्धा केलेली आहे. आता रुपालीताईंच्या इथे जे पुण्याच्या हेड आहेत आम्रपल्ली मॅडम म्हणून शिरसाट त्यांनी आम्हाला खूप चांगलं अतिशय खूप चांगलं सहकार्य केलं. स्त्री म्हणून त्यांनी स्त्रीची भावना समजून घेतली. आज ते म्हटलं की आपण जे काही प्रक्रिया न्यायालयीन आहे ती करून लवकरात लवकर तुमच्या बहिणीला न्याय देऊ. आम्हाला महिला व बाल विकास यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे ते आम्हाला न्याय देतील. धन्यवाद. आमच्या माध्यमातून काय आवाहन करणार ताई? ऐका ना भाऊ, मी तर बोलणारच आहे. हा दुसरा तिसरा कोणी नसून हा आनंद निकाळजे मला ह्याच्यामुळे आज मला अनाथ आश्रममध्ये जावलं नाही. माझ्या जिंदगीचं वाटोळं केलं. याला कडक कारवाई करायला पाहिजे हाच माझी विनंती तुम्हाला सर. बाकी माझा काही तुम्हाला बोलण्याचा प्रॉब्लेम नाही. आनंद निकाळजेने माझं जिंदगीचं वाटोळं केलं आणि त्यांना कडक शिक्षा लवकरात लवकर मिळायला पाहिजे हाच माझी तुम्हाला नम्र विनंती. नोकरी पण मलाच मिळायला पाहिजे. त्याचा कोणाचा अधिकार नाही आहे नोकरीमध्ये. नोकरी मुलीला द्यायची का विकायची तो प्रश्न माझा आहे सर. त्या सर आयुक्त सरांचा काही प्रश्न येत नाही याच्यामध्ये. नोकरी सुद्धा माझ्या हातामध्ये. मी मुलीला देईल नाही तर नोकरी कायदेशीर सर मीच आहे सर 100%. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर काही करायचं नोकरी पण मलाच मिळायला पाहिजे. हा तिसऱ्या माणसाला लवकरात लवकर कारवाई शिक्षा व्हायलाच पाहिजे. ही तळतळत पाहिजे आणि त्याला कारवाई व्हायलाच पाहिजे माझ्या समोरासमोर. त्याचा मी बदला घेणारच आहे. त्यांनी मला लेस होतं त्याच्यामुळे आज माझी जिंदगीचं वाटलं झालंय आणि त्याच्यामुळे मी आज अनाथ आश्रममध्ये राहते. त्याला कारवाई व्हायलाच पाहिजे ही माझ्या मनाची तळमळ आहे. हा माझा त्यांना पूर्ण सपोर्ट आहे की हा माझा तिसरा कोणी नसून हा आनंद निकाळजे आहे. आनंद एकनाथ निकाळजे साहेब त्यांना मोठ्याची कारवाई व्हायलाच पाहिजे. आणि मला लवकरात लवकर मला विनंती करा. माझी विनंती तुम्हाला आहे की मला लवकर त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. मला काही हिशोब आहे तो मला पेन्शन वगैरे सगळं मला मिळालं पाहिजे. अशा मुख्य सेवन पुस्तक मला मिळत नाहीये. आम्ही 2-3 वेळा क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन आलो तरी आम्हाला 2-3 तास किशोर नवऱ्याने गेटच्या बाहेर उभं केलं. आम्हाला सेवन पुस्तक मिळालंच नाही आजपर्यंत. मला ते सेवन पुस्तक सुद्धा पाहिजे. माझ्या नवऱ्याचा माझा अधिकार आहे. त्याचा काय अधिकार आहे तिसऱ्याचा त्याचा काही संबंध नाहीये. ते सेवन पुस्तक मला लवकरच लवकर मिळायला पाहिजे हीच माझी विनंती तुम्हाला सर. तर नक्कीच मला माझी हक्काची नोकरी मिळालीच पाहिजे व ह्या नोकरी घोटाळ्यातले जे अधिकारी आहेत त्यांच्यावर त्वरित कारवाई करून मला न्याय द्यावा असं काहीसा आवाहन या त्रस्त महिलेने आपल्या मार्फत केलेलं आहे. आता बघायचं हे राहणार आहे या सगळ्या प्रकरणात PCMCचे पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत शेखर सिंग हे काय ऍक्शन घेतात व कधी घेतात. त्यापर्यंत तुम्ही बघत राहा न्यूज डॉट्स साठी मी जोएब शेख पुणे.